दिनांक 29 जुलै पासून आपल्या पुसद शहराच्या तालुक्यामध्ये जे मुसळधार आणि अतिमुसळधार जे पाऊस पडला, त्यामुळे पुसद शहराच्या तालुक्यातील जे ओढे, नाले आणि नदीचा काही भाग या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण सद्यस्थितीमध्ये आहे पुसद उमरखेडला जो जोडणारा भाग आहे, जे कोपरा फाटा हा जो भाग म्हणून ओळखला जाते, त्या ठिकाणचा हा जो पूल आणि त्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही अक्षरशः स्वतःच्या डोळ्याने बघू शकता. किती विदारक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता हे सदर जे बाजूला नवीन पुलाचे काम चालू आहे, हे सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्या मार्फत पीके जाधव कन्स्ट्रक्शन यांच्या मार्फत हे सदर काम सुरू आहे. आता त्यांच्याच मार्फत एक पर्यायी पूल म्हणून या ठिकाणी पूल बनवण्यात आला होता, परंतु त्या पुलाची स्थिती तुम्ही स्वतः डोळ्याने बघू शकता की कशा प्रकारे या पुलावरून जे पर्यायी पूल निर्माण केलेला आहे, दुचाकी स्वार असो किंवा पैदल स्वार असो, जीवावर खेळून या ठिकाणाहून ये-जा करावी लागत आहे. आता महत्वाचं म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कांबळे साहेब आहे यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपाययोजना कराव्या अशा पण त्यांना माहिती दिली होती. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जे लोकांना या ठिकाणी जीवावर खेळून रस्ता पार करावा लागत आहे, पूल पार करावा लागत आहे, आता या विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही उपाययोजना केल्या जातात का? जी निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात यावी, काहीतरी उपाययोजना यासाठी केल्या जातात का? आता हा सर्वात मोठा बघण्याचा विषय आहे. ज्याप्रमाणे आज जो आपण व्हिडिओ घेत आहे दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता घेत आहे, आणि आजही जे पुलाची स्थिती आहे, जे पर्यायी पूल म्हणून या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, त्याची स्थिती भयावह स्वरूपाचीच आहे. त्यामुळे आपल्या चॅनल मार्फत आपण पुसद शहरासह तालुक्यातील जेवढे आपले प्रेक्षक आहे, जेवढे आपला व्हिडिओ बघत आहे, त्यांना आपण आवाहन करतो की शक्यतो गरज असल्यावरच घराच्या बाहेर पडावे. नदी, नाला, ओढे किंवा ज्या ठिकाणी पाणी साचत आहे अशा ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे आणि शासनामार्फत दिलेल्या गाईडलाईनचा तंतोतंत पालन करावा. जे सदर पुसद शहरासह तालुक्यातील जे अपडेट आहे पावसासंबंधीचे आणि अशा प्रकारे ज्याही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, ते सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देत राहू. त्यासाठी तुम्हाला आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल आणि आपल्या चॅनलला मोठ्या प्रमाणावर शेअर करावे लागेल. हीच एक विनंती. धन्यवाद.